तर भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसेची मदत घेणार असल्याची माहिती कळते। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जागा सोडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेत। अभ्यंकरजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। नमस्कार। राज ठाकरेंच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। नेमक्या काय चर्चा होत्यात, या भेटीमागचं कारण काय आहे? नाही, मला वाटतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी यांचे राजकारणापलीकडचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिल्यांदा घेतलेली सदिच्छाच भेट असावी असं वाटतं। परंतु तेव्हा महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे नेते भेटतात तेव्हा नक्कीच अनेक विषयांवरती साधकबाधक चर्चा अशा होत असतात असं मला या भेटीवरून वाटतं। राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मध्ये कॅफे उघडला असं संजय राऊत म्हणतात। राज ठाकरेंच्या या कॅफेत लोक चहा पाण्याला येत असतात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। नाही, कसं आहे, या माणसाचं काम एवढंच आहे, एक तर पहिले स्वतः पवारांच्या सन्मान्य पवार साहेबांच्या घरापुढचे वॉचमन आहेत आणि ते काय आमच्या कॅफेमध्ये वेटर म्हणून लागलेत का? तोंड दिले म्हणून वाटेल ती भाषा वापरून आम्ही ऐकून घेणार नाही। आणि स्वतःच्या पक्षाचं आपण काय केलेलं आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय, त्यांनी काय करून ठेवलंय शिवसेनेचं। सन्मान्य बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी घडवलेली शिवसेना कुठे नेऊन ठेवली, त्याच्यात मोठा वाटा कोणाचा आहे हे मी इथे सांगण्याची आवश्यकता नाहीये। त्यांनी त्यांचा पक्ष वाढण्याचं काम करावं आणि ह्या माणसाला कायम दुसऱ्याचं चांगलं आलं की मिरच्या झुंबत असतात, त्यामुळे त्यांच्या विधानाला किती गांभीर्याने घ्यायचं हे तुम्हीच ठरवा। मला वाटतं त्यांना वैद्यकीय उपचारांची तातडीची गरज आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी अविनाशजी।